अर्थात आपण केवळ निरोप देत नाही तर यश, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे सर आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या डॉक्टर शिप्रा सिंह मॅडम, विद्यार्थी विभाग, दिल्ली विभाग प्रमुख, यशवंत महाविद्यालय रबाळ. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय विघ्नेश निमसरे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक व आजच्या कार्यक्रमाचे खरे मानकरी म्हणजे वर्ग 12वीचे सर्व विद्यार्थी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, या निरोप सोहळ्यामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मला वाटतं जगणं फक्त यालाच होऊन जातं जरा म्हणून आउटडोअरमध्ये ज्याला वाहता येतं. आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश ठाकरे सर यांचे स्वागत लक्ष्मी टिपले करणार अशी मी तिला विनंती करते. प्रास्ताविक व अतिथींचा परिचय करून द्यावा. संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय राजेंच्या प्रतिमेला अभिवादन. आज वर्ग 12वीचा निरोप समारंभ. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे सर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आज मंचकावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय डॉक्टर शिप्रा सिंह मॅडम, आदरणीय प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे सर, माझे प्रिय शिक्षक वर्ग, प्रमुख अतिथी शिप्रा सिंह मॅम, सर्व कर्मचारी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी. एकदा काय झालं होतं की कर्ण परशुरामाच्या जेव्हा एक कापून एका झाडावर बसते आणि भूर उठून राहते त्याच्यासाठी एक दिवस निघून गेले आणि हे टेन्शन तर टेन्शनच नाही, पण आपण एकामेकांसोबत वाटलेले आहे. आपण एकामेकांसोबत प्रामाण्याच्या गोष्टी करत होतो, या गोष्टी मला आठवण येत आहे. आज काही विद्यार्थ्यांनी I thankful to all teachers to give me the confidence and teach me how to deal with every situation. I थैंक यू सभी टीचर्स को हमको इतना सपोर्ट करने के लिए. All my dear friends, thank you for giving me the opportunity to speak on this occasion. Today is a very emotional day for each and every student who are present over here because it's finally the day when we are saying goodbye to our second home, our college. डॉक्टर गिरीश ठाकरे सर, our principal. हम सब आज यहाँ पे इकट्ठा जरूर हुए हैं पर रीजन कुछ और है. अभी आपको लग रहा होगा कि हम सब आपको कुछ ना कुछ बताते हुए जा रहे हैं. कुछ लोगों को शायद सुनने में बड़ा मजा भी आ रहा होगा, कुछ लोगों को लग रहा होगा कि ये जल्दी खत्म हो तो हमारा सेकंड पार्ट स्टार्ट हो, जो सबसे ज्यादा जरूरी था, आपका फेयरवेल. आपके इस फेयरवेल में थोड़ा सा समय हमने आपसे लिया है, उसका एक रीजन है. अगर 5 मिनट हम सुन पाएंगे तो शायद आगे के कई साल आपको वो 5 मिनट बहुत
धन्यवाद है. संस्थापक अध्यक्ष यांच्या कामाला आणि कार्याला मी नमन करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, जे काही आज संवाद साधूया आपण, मी खात्री बाळगा मी तुम्हाला जे काही शब्द त्या ऐकायला येतील, समजायला येतील, तोपर्यंत वेळ झालेला नसावा एवढीच काळजी तुम्ही घ्यायची. मग मुलं राहू की मुली राहू, आणि तो वेळ तुम्ही कमी करून द्यायचा, वेळ होऊ नये म्हणूनच आम्ही पलकला आमंत्रित केलं. कॉलेजच्या स्पर्धेमध्ये जाऊन यश खेचून आणलं. त्या सगळ्यांच्या तुम्ही काळ्या होता. त्यांची नावं मला माहित नाही, पण काही जे आहेत 27च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे फोन आणि पालकांच्या भेटी सुरू झालेल्या आहेत. त्यांना विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा. विद्यार्थ्यांचं फार नियोजन व्यवस्थित करताय. तुमच्यातल्याही काही विद्यार्थ्यांनी नियोजन करून ठेवलं, ते कायमच्या भूमिकेत असतात. खूप फार चांगला आहे. हे मिळवता आलं पाहिजे. हे एका दिवसात मिळतं. या मिळण्याला असं स्पर्श लागतं, या मिळवण्याला एक सार्थ सातत्य लागतं, या मिळवण्याला कसं परिश्रम लागतात. तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. या सभागृहात बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा पोलीस भरती केला पाहिजे, हा कलेक्टर झाला पाहिजे, हा राष्ट्रपती झाला पाहिजे, हा देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे, आणि आम्ही त्याला इथे बोलवून त्याचा सन्मान करू शकतो. ही ताकद तुमची आहे. ही ताकद तुमची आहे. तुम्ही हे नका समजू की 12वीचा अभ्यास कमी केला, मी जास्त केला, मी टेस्टला होतो नव्हतो, मी आज हे घालून आलो, ते घालून आलो. हे सगळे छोटे विषय आहेत. नाही, स्वतःला मोठं करा. महाविद्यालयात राहा. महाविद्यालयाला आणि आम्हा सगळ्यांना तुमच्यावर अभिमान होईल अशा पद्धतीने मंचावर या. तुमचं स्वागत आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल, तुम्ही महाविद्यालयात या. काय काळजी नाही करायची. तुमचा अभ्यास झालेला असो, तुमचा अभ्यास झालेला नसो, तुम्हाला डोक्यामध्ये कुठला विचार आला असो, कोणी घाबरवलं असेल, कोणी चुकीची माहिती दिली असेल, प्राध्यापक निमसोडे सगळी टीम आहे, यांच्याकडून समाधान करतो. मी तिथे असतो, तिथे इकडे जातो. काही घाबरायची गरज नाही. तुमचा अभ्यास कितीही झालेला असो, तो पूर्ण कसा होईल याचं नियोजन सुद्धा आपण आताही करू शकतो. आम्ही सोबत आहोत, घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, आणि पुढल्या वर्षीच्या याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमचं स्वागत करतो. मी आपल्या शब्दाला धन्यवाद.